शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण द्राक्ष बागेत घड जिरुणे म्हणून पोटॅश वापरलेलं असतं. केसोनाट असेल किंवा टिल्ट असेल किंवा 05234 असेल, अशा माध्यमातून आपण पोटॅशची लेवल वाढवलेली असते घड जिरुणे म्हणून. तर आपल्याला घड बाहेर पडल्यानंतर तेलफूट काढल्यानंतर घडाचा वाढीसाठी शेंडा चालणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि शेंडा चालण्यासाठी नत्राची लेवल वाढवणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि या ठिकाणी आपण बघू शकताय, या ठिकाणी कोंबडी खत त्याच्यामध्ये 24-24 एकरी 2 बॅगा आणि युरिया 2 बॅगा असं एकत्र घेतलेलं आहे. आणि ह्युमिग्रॅन्युल 10 किलो असं आणि वृद्धी ग्रॅन्युल 10 किलो असं त्यामध्ये मिक्स करून या ठिकाणी टाकायचं काम चालू आहे. तर त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, खालून काही बायो फर्टिलायझर सुद्धा देणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कृषी टेक्नोचे रायझो रिच आणि ॲझॅटो रिच हे 2 प्रोडक्ट उपलब्ध करून दिलेत. त्याच्यामध्ये नत्र उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया आहेत. तर ते सुद्धा आपण एकरी 1 किलो रायझो रिच आणि ॲझॅटो रिच 1 किलो गुळासोबत रात्रभर भिजू घालायचं आहे. आणि ते सुद्धा आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला नायट्रोजन वाढणार आहे आणि शेंडा अतिशय चांगल्या प्रकारे चालणार आहे. तसेच आपण 1261 एकरी 5 किलो त्यासोबत कॉम्बी फटर द्यायचं आहे. तसंच आपण 19-19 सुद्धा देऊ शकताय. तसेच आपण मायक्रोरायझा सुद्धा आणि फ्लोरा हे सुद्धा देणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं आपण ही प्रोडक्ट वापरून आपल्या बागेचा शेंडा चालावा, जेणेकरून कॅनोपी वाढली पाहिजे, फॉलेज वाढलं पाहिजे. तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे घडाचं पोषण होणार आहे. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.